या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभुदेवी देवै सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। आता मी सुचिता खाडे यांना मार्गदर्शन करण्याची विनंती करणार आहे, पण तत्पूर्वी आपण त्यांचा परिचय करून घेऊया. सुचिता खाडे या अध्यक्ष आहेत अस्मिता साहित्य संस्कृती आणि कला मंडळ नवी मुंबई येथे. त्यांचे लेखन प्रकार आहेत मुक्त छंद, छंदात्मक अभंग, अष्टाक्षरी आणि गझल. नुकतीच त्यांनी गोडी अभंगाची या प्रातिनिधिक अभंग संग्रहाचे संपादन केलं आहे आणि तो प्रकाशित करण्याचं वैशिष्ट्यपूर्ण कार्यसुद्धा त्यांनी केलं आहे. त्या शिक्षण क्षेत्रात सुद्धा विविध पदांवर कार्यरत आहेत. सुचिता खाडे यांनी आजच्या अभंग वाचन गायन संदर्भात आपलं मनोगत व्यक्त करावं असं मी मॅडमना विनंती करते. सुचिता खाडे. नमस्कार. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय नायगाव शाखा, वंदना प्रकाशन मुंबई, मराठी बोली साहित्य संघ नागपूर आणि अस्मिता साहित्य संस्कृती आणि कला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साहित्य कला महोत्सव आणि याद्वारे मालवणी भाषा साता समुद्रापार नेणारे नाटककार कैलासवासी गंगाराम गवाणकर यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करू व्यासपीठावरील मान्यवर व्याख्याते डॉक्टर सुनील सावंत सर, व्याख्याते डॉक्टर बाळकृष्ण लळित सर, प्रमुख उपस्थिती रवींद्र गावडे सर आणि उपस्थित रसिक कवी कवयित्री सर्वांना सादर प्रणाम. तर लळित सरांजवळ मी जो विषय काढलेला आता सावंत सरांनी आपल्याला स्पष्टीकरणासहित सांगितला आणि त्यानंतर सावंत सरांची सुद्धा मी खूप आभारी आहे की ज्या दिवशी त्यांना हा उद्देश समजला त्या दिवशीपासून नित्य त्यांनी मला मार्गदर्शन आणि जसं आपण एका मुलीला सांभाळून घेतो असं त्यांचं मोलाचं मार्गदर्शन मला लाभलं. तर मी सावंत सरांची सुद्धा खूप आभारी आहे आणि विनंतीला मान देऊन त्यांनी आपल्या इथे जे त्या कार्यक्रमाला उपस्थित होते, आजही उपस्थित आहे, त्या सर्वांना माहीत आहे की सरांनी आपल्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूषवलं आणि कार्यक्रम योग्य व्यवस्थित पार कसा पडेल याचं योग्य मार्गदर्शनही केलं. आता थोडंसं मनोगत मी व्यक्त करते. जी अभंग स्पर्धा आपण घेतली, राज्यस्तरीय अभंग लेखन स्पर्धा 2025, फक्त ऑनलाईन उपक्रम घेऊन मानांकन देण्याचं ठरलं होतं, पण निवेदन बाहेर पडलं आणि त्याला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला की संपूर्ण महाराष्ट्र, भारत आणि भारताबाहेरून सुद्धा आपल्याला रचना मिळाल्या. आणि मग पर्सनल प्रत्येकाचं आपण व्हॉट्सअपद्वारे बोलणं झालं की मॅडम अभंग लिहायचा कसा हाच आम्हाला माहीत नाही, आम्हाला भाग घ्यायचा आहे, पण आम्ही कवी आहोत, कविता लिहिल्या आहेत, आम्ही बरेच छंदबद्ध प्रकार हाताळले, आम्ही अष्टाक्षरी लिहितो, षडाक्षरी लिहितो, परंतु अभंग रचने हे सुद्धा आम्ही करू शकतो, हे एक आम्हाला कौतुकास्पदच आहे. तर अशा बऱ्याच जणांसाठी आपण ऑनलाईन कार्यशाळा घेतली, अभंग लिहावा कसा ते सांगितलं समजावून, आणि प्रत्येकाला जितकं शक्य होईल
त्रुटीही राहिल्या असतील, मी नाही म्हणत नाही, पण जितकं शक्य होईल तेवढं आपण प्रत्येकाला सहकार्य केलं. छंदबद्ध अभंग कसा लिहावा याचं मार्गदर्शन केलं आणि उत्तम उदाहरण म्हणून संत ज्ञानेश्वर महाराजांचं जे आपण पाठ करतो तो मी त्यांना वाचायला सांगितला. त्यातून बऱ्याच जणांना मला वाटतं समजलं की लिहावा कसा. आपला छंद होता 6-6-6-4 आणि यामध्ये सर्वांनी उत्कृष्टरित्या, नवोदित असू दे परंतु खूप उत्कृष्ट असे अभंग आपल्यापर्यंत पोहोचवले. आणि मग सुरू झाला एक नवीन प्रवास की मॅडम अभंग आम्ही लिहिले, आता स्पर्धेचा निकाल काहीही लागू दे परंतु आम्हाला सहभाग घेण्याचाच खूप आनंद आहे. या अभंगाच्या स्पर्धेमध्ये भाग घेतल्यापासून आम्हाला एक विठ्ठल भक्तीचा अनुभव येत आहे. एक अभंग रचनेमुळे संत साहित्याचा आम्ही आस्वाद घेतला, वाचन केलं आणि त्यानिमित्ताने खूप असे शब्द जे आम्हाला माहीत नव्हते ते अभंग आणि संत साहित्याच्या माध्यमातून आम्हाला कळाले आणि त्यामुळे निकाल काहीही जरी लागला तरी याचाच आम्हाला आनंद आहे की या स्पर्धेचा आम्ही एक भाग आहोत. त्यानंतर आपण जसजसं ही स्पर्धा थोडीशी वाढत गेली कारण की आपण टाईम दिला होता आणि अभंग रचना येत होत्या. मग सर्व कवी आणि कवयित्रीचं असं म्हणणं झालं की मॅडम याचा एक तुम्ही पुस्तक प्रकाशित करा. खूप कमी वेळ होता माझ्याकडे परंतु मला असं वाटलं की खरोखर जर त्यांना त्यांची रचना पुस्तकामध्ये बद्ध करून हवी असेल तर ते कार्य आपण केलं पाहिजे. जसं सरांनी सांगितलं की कार्यक्रम आयोजन करणं हे इतकं सोपं नसतं. आपण सर्व जी शक्य आहे ती कार्य करू शकतो परंतु ज्या गोष्टीला आपल्याला आर्थिक मदतीची गरज असते तिथे आपण कुठल्याही प्रकारचं सोंग नाही घेऊ शकत. तर या पुस्तकाला सहकार्य शुल्क ज्यांचं लाभलं त्यांचे अभंग आम्ही पुस्तकामध्ये बंदिस्त करून ते पुस्तक आम्ही गोडी अभंगाची या नावाने प्रकाशित केलं. कार्तिकी एकादशीच्या पवित्र दिवशी हा सोहळा पार पडला आणि ती प्रत आपण सर्वांपर्यंत पोहोचवत आहोत. ज्यांना कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं नाही त्यांनाही आपण पोस्टाद्वारे पोहोचवणार आहोत. विलंब होईल परंतु प्रत नक्की घरापर्यंत पोहोचेल. या स्पर्धेला आपले स्पर्धक लाभलेले होते, परीक्षक होते. त्या परीक्षकांचा असा परिचय होता की ते अभंगामध्ये तर उत्कृष्ट होतेच, ते कीर्तनकार, भारुडकार, प्रवचनकार होते परंतु ते प्राध्यापक आहेत, सौमय्या कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत, कोणी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रोफेसर आहेत, BE मेकॅनिकल केलेले आहेत आणि उत्कृष्ट असा शिक्षणाचा दर्जा असतानाही संत साहित्याला ज्यांनी वाहून घेतलेला आहे त्यांना त्याची गोडी आहे असे परीक्षक आपण या स्पर्धेसाठी आपल्याला लाभले होते. हे खरं तर आपलं भाग्य आहे स्पर्धकांचं आणि माझं सुद्धा. त्यांनी उत्कृष्ट असा निर्णय सुद्धा दिला आणि त्या दिवशी त्यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होता. ती कीर्तनरूपी सेवा त्यांनी दुसऱ्याला समर्पित करून ते त्या कार्यक्रमाला फक्त कवी आणि कवयित्रींना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहिले. हे माझ्यासाठी खूप मोलाचं आहे कारण की जेव्हा सप्ताह चालू असतो तेव्हा कीर्तनकारांनी दिलेला शब्द त्यांना टाळता येत नसतो पण तरीही त्यांनी तिथे उपस्थिती लावली. त्यानंतर आपण जे विजेते होते त्यांना आपण पुरस्कार दिले, सन्मान चिन्ह दिलं, सन्मानपत्र दिलं आणि रोख रक्कम असं प्रथम 3 विजेत्यांना दिलेलं आहे. बाकी सर्वांना आपण पुस्तकाची प्रत आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित केलं. थोडंसं मी विषयांतर करते, वेळ कमी आहे, अजून आपल्याला व्याख्यानंसुद्धा ऐकायची आहेत त्यामुळे थोडं विषयांतर करते. कवयित्री म्हणून सुद्धा मी काम करते तेव्हा एक कविता मला इथं सादर करण्याची परवानगी मी सावंत सरांना मागते आणि एक विषयांतर करून मी थोडंसं बोलते. याच महिन्यातला 21 नोव्हेंबर हा दिवस आपण हुतात्मा दिन म्हणून साजरा करतो. मुंबईसाठी ज्यांनी 108 लोकांनी ज्यांनी बलिदान दिलं त्यांचा आपण इथे दिन साजरा करत असतो. 108 या क्रमांकावरून मला एक अजून सांगायचं आहे की आपलं जे गोडी अभंगाचे पुस्तक प्रकाशन झालं त्याच्या पानांची संख्या सुद्धा 108 आहे आणि हा एक नामजप झालेला आहे आणि तो खरोखर
विठ्ठलाच्या भक्तीमुळेच मला असं वाटतं संपन्न झालेलं आहे. या मुंबई सहित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या आणि सर्व हुतात्म्यांना आपण प्रणाम करूया. आणि जसं आपला महाराष्ट्र आपलीच मुंबई आहे, मुंबई हे केवळ शहर नाही आहे, ती ऊर्जा आहे, स्वप्न आहे, गती आहे, जिवंतपणा आहे, राजधानी, अर्थनगरी, स्वप्ननगरी, मायानगरी अनेक नावांनी ती ओळखली जाते. याच मुंबईमध्ये आपण बघतो की ही मुंबई फक्त दगडांची नाही, तर ती आशेची, जिद्दीची, प्रयत्नांची आणि एक विविधतेचा महाकुंभ आहे. या मुंबईसाठी मी माझी एक कविता समर्पित करते. कवितेचं नाव आहे संघर्षाची मुंबई. घेतो आम्ही पुन्हा नव्याने हे मुंबई अदमास तुझा. अदमास म्हणजे अंदाज. घेतो आम्ही पुन्हा नव्याने हे मुंबई अदमास तुझा. संघर्षाचा इतिहास बोलतो, संपेल कधी वनवास तुझा, संपेल कधी वनवास तुझा. नैतिक भौतिक ऐतिहासिक, नैतिक भौतिक ऐतिहासिक तुझी झळाळी मान तुझा. नैतिक भौतिक ऐतिहासिक तुझी झळाळी मान तुझा. तुला मिळवण्या रक्त सांडले अभिमानाचा वारसा तुझा. संघर्षाचा इतिहास बोलतो, संपेल कधी वनवास तुझा. कष्टकऱ्यांच्या स्वप्नांमध्ये, कष्टकऱ्यांच्या स्वप्नांमध्ये माया नगरी आभास तुझा. तूच खुणवते गळ घालुनी किती दांडगा विश्वास तुझा. संघर्षाचा इतिहास बोलतो, संपेल कधी वनवास तुझा, संपेल कधी वनवास तुझा. ज्ञानाचे आगार विशाल सागर निद्राहीन समाज तुझा. आपण बघतो की मुंबई कधी झोपत नाही, अविरत जागीच असते. ज्ञानाचे आगार विशाल सागर निद्राहीन समाज तुझा. तुला घालण्या मुकुट शिरावर तत्पर वीर जवान तुझा. संघर्षाचा इतिहास बोलतो, संपेल कधी वनवास तुझा. तुझ्या गुणांच्या खाणीतून, तुझ्या गुणांच्या खाणीतून पोसतो इथे नटराज तुझा. तूच माऊली देते शक्ती, तेव्हाच होतो विकास तुझा. संघर्षाचा इतिहास बोलतो, संपेल कधी वनवास तुझा, संपेल कधी वनवास तुझा. शेवटचं कवितेचं कडवं आहे जे मी मुंबई नगरीला समर्पित करते आणि आपल्या सगळ्या मुंबईकरांना सुद्धा. छाताडावर घाव घेतला, छाताडावर घाव घेतला, ढळू न दिला पण मान तुझा. छाताडावर घाव घेतला, ढळू न दिला पण मान तुझा. ज्योत अखंड तेवते शौर्याची, ज्योत अखंड तेवते शौर्याची. एक दिवा सन्मान तुझा, एक दिवा सन्मान तुझा. घेतो आम्ही पुन्हा नव्याने हे मुंबई अदमास तुझा. संघर्षाचा इतिहास बोलतो, संपेल कधी वनवास तुझा, संपेल कधी वनवास. धन्यवाद.